सुचिता आणि त्याच्याबरोबर आलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. सुचिताबद्दल ऐकून होतो मी, अतिशय चांगल्या प्रकारे सेवाभावी वृत्तीने काम करते आणि राजकारणात असेल कारण ते कोणतेही याच्यात समाजकारणात सेवाभावी वृत्ती ही महत्वाची असते. असंच पुढे चालू ठेवू. तुला जे लागेल ते सहकार्य आम्ही देऊ. ॲम्ब्युलन्स मार्फत ॲम्ब्युलन्स चालाव्या असं मी बिलकुल बोलणार नाही. ॲम्ब्युलन्स चालाव्या म्हणजे लोक आजारी पडावं, पण ॲम्ब्युलन्समधून 1 नंबरची सेवा त्या गरजू रुग्णाला जीव वाचवण्यामध्ये मोलाचा वाटा तुझ्या या ॲम्ब्युलन्समध्ये असला पाहिजे. आणि हे पवित्र काम तू अतिशय श्रद्धेने आणि निष्ठेने करेल याची मला खात्री आहे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि दुसरं, आपल्या ओळखी व्हायला चारदा भेटल्यावर होता तो एका पेटीमध्ये ओळख होत नाही. निसंकोच इकडे यायचं दुपारच्या वेळेस. मी दादा कोण ना कोण असतो, मी कार्यकर्ता एवढंच खूप झालं. आलेल्या प्रत्येक माणसाला आम्ही भेटतो. तुम्हाला असं वाटत असेल का अतुलमुळे काही चहा थंड मिळाला, तसं नाही मिळत. मी डायरेक्ट आले तर प्रत्येक वेळी चहा थंड मिळणार. तुम्ही ओळखीचे आहेत अनोळखी आहेत किंवा आपल्या इकडे काही नाही, आलेल्या प्रत्येक माणसाला भेटतो. ज्या वेळी काही काम असेल अतुल किंवा तिकडचे नगरसेवक ह्यांच्यानी होत नसेल तर सरळ माझ्याकडे, पण अगोदर अतुलकडे किंवा तिकडच्या नगरसेवकाकडे त्या ह्याच्याकडे जाऊन एकदा प्रयत्न करायचा, नाही तर माझ्याकडे किंवा दादाकडे त्याला फोन करायचा असेल, काय करायचं असेल तर आम्ही सगळं करू. पुन्हा एकदा मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत. सुचिता, चांगल्या प्रकारे काम कर, तुझं भविष्य चांगलं आहे. तू बोल आता 2 मिनिटं. आज या ठिकाणी लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत. तसंच आपले महापौर अजून पाटील साहेब, उपमहापौर लोकेश साहेब आहेत, अतुल दादा नगरसेवक इथे आहेत. जे ह्या दिवशी जे काही पक्षप्रवेश यांच्याकडे झालेला, तसे हेमंत मंजू साहेब इथे आलेले नाही आहेत. त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आज जो काही सोहळा पार पडत आहे त्यांचे सगळ्यांचं मनापासून खूप आभार. आणि साहेबांनी जो काही माझ्यावरती विश्वास दाखवला तो मी तर नक्कीच सार्थ ठरवेल. आणि आपल्या महिला आहेत त्यासुद्धा आपल्या जोडीला आहेत आणि महिलांची अजून इथे प्रगती कशी होईल त्या दृष्टिकोनातून आपण कामं करू. तसेच जे काही महानगरपालिकेतल्या योजना असतील, अजून एरियात ज्या आपल्या विभागामध्ये प्रभागाच्या विविध समस्या आहेत काम करायचं, समस्या आणायच्या. अतुलच्या अगोदर नजरेत आणायच्या, नाही तर डायरेक्ट आमच्याकडे आहे. आणि योजना महानगरपालिकेतून एखाद्याची जाऊन बस. त्या सगळ्या अजूदादा आहेत, प्रवीण शेट्टी आहे, आपले प्रफुल्ल साने आहेत, उपमहापौर आहेत, मार्शल किंवा अतुल, हे सगळे तुम्हाला योजना देतील आणि त्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा. म्हणजे कोणत्याही कॉर्पोरेशनमध्ये नाही तशा योजना आपण खास करून महिला आणि मुलांकरता केल्या. त्या योजनांचे फायदे घ्या. अजून आपल्या नालासोपाऱ्याचा कसा महिलांचा जसा विकास होईल आणि आपण अजून कसं लोकांपर्यंत पोहोचू आणि ज्या पद्धतीने शिवसेनेत काम करत त्याच्या दुप्पट काम इथं बहुजन विकास आघाडी अजून ताकदीने लढवू. ज्यांना वाटत होतं की खचून गेले तर खचून नाही गेले आपणच्या मदतीने. तसेच आपले जे अतुल दादा आहेत, अजून पाटील साहेब आहेत, लोकेश साहेब आहेत, नवनाथ दादा इकडे आहेत, किशोर पाटील साहेब आहेत, अजून वाघचौडे दादा इकडे आहेत. कोणाची नावं राहिली तर मला क्षमा करा. तर अजून आपण 100 पटीने जोमाने इथे अजून कामं करू आणि अजून बहुजन विकास आघाडीचं नाव कसं आणि बहुजन विकास आघाडी अजून